जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो। तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता। तो व्हिडिओ असा होता की जितेंद्र आव्हाड जो ठाण्याचा जितेंद्र आव्हाड आहे त्याने एक संसदमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता। म्हणजे त्याचं बोलणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कुंकुम टिलक हे पायाच्या अंगठ्याने केलं होतं। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने। त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने। त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता की ते पायाच्या अंगठ्याने नसून ते हाताच्या अंगठ्याने केलं होतं। तर त्याच्यावरती मला बरेच कमेंट आले त्या व्हिडिओवरती की एक ताई बोलते की ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना विरोध केला होता। हो, हे खरं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना हे ब्राह्मणांनी विरोध केला होता। त्याच्यानंतर एक दादा कमेंट करतो की जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कुंकुम टिलक हे वाराणसीचे थोर विद्वान पंडित गागाभट यांनी केला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी ते 1000 मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मागून घेतले होते आणि त्याच्यानंतर तो कुंकुम टिलक केला होता असा मला कमेंट आला होता। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे ब्राह्मणांनी विरोध का केला। तर बघा, ब्राह्मणाचा असा विरोध होता की कल्पनेनुसार कलियुगात क्षत्रिय उरलेच नाहीत, फक्त ब्राह्मण आणि शूद्रच आहेत। तर बघा, प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेत क्षत्रिय आणि शूद्र हे 4 वर्णांपैकी 2 वेगळे वर्ण मानले गेले होते। तर बघा, आता आपण जाणून घेऊया क्षत्रिय आणि शूद्रमध्ये फरक का असतो। तर बघा, क्षत्रिय म्हणजे राज चालवणे, युद्ध करणे, प्रजा व धर्माचे रक्षण करणे आणि न्यायदान करणे। तिथेच शूद्र म्हणजे सेवा करणे, शेती करणे, पशुपालन करणे आणि कष्टाचे काम करणे। तर मला सांगा, इथे छत्रपती शिवाजी महाराज हे होते क्षत्रिय, म्हणजे युद्ध लढणे, प्रजा आणि धर्माचे रक्षण करणे। तर बघा, ब्राह्मणांची अशी इच्छा होती की महाराजांचा राज्याभिषेक हे पुराणातील मंत्रांनी व्हावा, जो एक शूद्र राजासाठी केला जायचा। बघा, महाराज हे क्षत्रिय राजे म्हणून ओळखले जात होते, म्हणून महाराजांचा राज्याभिषेक हे वेदांच्या मंत्रांनीच व्हावा, परंतु ब्राह्मणांना हे कधीच मंजूर नव्हते। पण शिवराय ह्या कर्मठ मानसिकतेला शरण गेले नाही। मेवाडहून भोसले घराण्याची क्षत्रिय वंशावळ आणली गेली आणि काशीहून थोर पंडित गागाभट रायगडला आले। बघा, गागाभट यांनी स्पष्ट केलं की ज्यांनी धर्म आणि रयतेचे रक्षण केले ते शिवाजी राजेच असेल, क्षत्रिय आहेत। गागाभट यांनी महाराजांची मूंज केली आणि 6 जून 1674 वेदाच्या गजऱ्यात शिवरायांना छत्रपती घोषित केलं। तर बघा, काय लोक आता माझ्या कमेंटमध्ये बोलतील की गागाभट यांनी 1000 मुद्रा किंवा 5000 मुद्रा घेतले होते। तर बघा, गागाभट यांना मुद्रा आणि अन्नदान देण्यात आले होते, कारण की हिंदू रिवाज आणि हिंदू परंपरा